सगळे आज दुर्दैवाने हे विचारावंसं वाटतंय. देशावर नाही तर संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आहे आणि ते संकट दूर करण्यासाठी आपल्याला रणांगणात न लढता घरी बसून हे युद्ध जिंकायचं आहे. तरी सर्वप्रथम मी आपणास विनंती करतो, घरी राहा, सुरक्षित राहा. बाकी लोक जुळण्याच्या आधी मी माझा परिचय थोडक्यात सांगतो. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील लखमापूर या गावी माझा जन्म झाला. सध्या माझे कुटुंब राजुरा शहरात या तालुक्याच्या स्थळी वास्तव करत आहेत आणि तिथेच आम्ही स्थायिक झालो आहोत. आणि त्याचबरोबर मी सध्या 12वीला शिक्षण घेत आहे चंद्रपुरात सरदार पटेल महाविद्यालयात. मी आपणापेक्षा खूप लहान आहे. या हे लाईव्ह संपल्यानंतर मी आपणास माझा मेल ID देणार आहे. आपण सर्व ज्येष्ठ आहात म्हणून आपण मला मार्गदर्शन करावं व पुढे देखील मी आपणा सर्वांच्या मार्गदर्शनाखाली वाढेल. तर माझा साहित्य प्रवास सांगायचा झाला तर मी वयाच्या 15व्या वर्षी उगवतीच्या दिशेने हा स्फुट लेखसंग्रह प्रकाशित केला आणि वयाच्या 17व्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी होतो कवी कट्टा या मंचावर. या माध्यमातून वयाच्या 14व्या वर्षापासून माझा साहित्य प्रवास चालू आहे आणि त्यात आपले मोलाचे मार्गदर्शन मला लाभत आहे, याचा आनंद आहे. महती तुझी माझी आयोजित फेसबुक लाईव्ह दंगल प्रबोधनाची या कार्यक्रमात मला राजकीय विश्लेषक संगरत्नजी निवंगडे व काजलताई कांबळे कोल्हापूर यांनी मला निमंत्रित केलं, त्याबद्दल मनस्वी आभार मानतो. मी सांगितल्याप्रमाणे मराठी साहित्य संमेलनात माझ्या एका कवितेची निवड झाली आणि ती माझ्या कवितेची निवड, त्या कवितेचा विषय देखील आगळा वेगळा होता. आमच्या चंद्रपूर जिल्ह्यात कोळसाखाणी आहेत, आपण त्याला WCL म्हणतो. तिथे माझे वडील कार्यरत आहेत आणि ती भीषण परिस्थिती त्या काळी होती. आता संपूर्ण यंत्रणा उभी झाली आहे, त्यामुळे आता तेवढा धोका नाही. परंतु या कोळसाखाणीत काम करताना कर्मचाऱ्यांना अत्यंत वेदना होत असत. याचं कारण म्हणजे 600 फूट जमिनीत उतरून काम करावं लागत असे आणि या कोळसाखाणीतील संपूर्ण कर्मचाऱ्यामुळे, कामगारांमुळे आपल्याला वीज मिळते, अशा विविध यापासून आपल्याला लाईट्स मिळतात. त्यामुळे हीच कविता मी सर्वात आधी सादर करतो. याची अनेकांनी आज लाईव्ह आहे म्हटल्यानंतर कॉल केले, मेसेज केले की ती कविता आपण आपल्या या लाईव्हमध्ये सादर करावी अशी विनंती केली. त्यामुळे आता ही कविता सादर करतोय आणि लाईव्हच्या पुढच्या विषयावर प्रेम आणि शेतीविषयक कविता याकडे वळतो. प्रेम हा आपल्या जीवाभावाचा विषय आहे. मी कवी आहे आणि या प्रेम विषयावर जर बोललो नाही तर मला अर्थ नाही असं म्हणतात. कवी लोक जर प्रेम या विषयावर बोलले नाहीत तर त्यांना असं म्हणतात. म्हणून मी प्रेम हा विषय निवडला आणि त्याचबरोबर शेती हा विषय. मी वयाच्या 15व्या वर्षापासूनच शेतकरी चळवळीत सक्रिय आहे. माझा जन्म देखील शेतकरी चळवळीत कार्यरत सक्रिय असलेल्या कुटुंबात झाला. त्यामुळे शेतकऱ्यांविषयी माझ्या मनात कधी कधी शेतकऱ्यांची अवस्था बघून कडवडा येतो.
परंतु शासनास कळवळा येत नाही. मी माझ्या लेखणीतून शासनास विचारतो असा प्रश्न, शासना किती दिवस शेतकऱ्यांचे प्रश्न माझ्या लेखणीपुरतेच मर्यादित राहावे असा प्रश्न मी थेट प्रत्येक सरकारला करतो. परंतु त्याचबरोबर आपण आपल्या शेतकरी बापाकडे प्रत्येक सरकार दुर्लक्ष करतं. शेतकरी विरोधी धोरणं आहेत ती संपवणे गरजेची आहेत. असे विविध प्रश्न घेऊन आपण या लाईव्हच्या माध्यमातून त्या कविता देखील मी सादर करणार आहे आपल्या पुढे. आणि सर्वप्रथम आधी सांगितल्याप्रमाणे खाणीतला बाप माझा या शीर्षकाची कविता सादर करतोय. डोईवर टोपी घालून बत्तीच्या प्रकाशानं, डोईवर टोपी घालून बत्तीच्या प्रकाशानं काड्या गच्च अंधारात पायवाट शोधत होतो, काड्या गच्च अंधारात पायवाट शोधत होतो. पायात गंबूट घालून चिखल तुडवत थंड काड्या शार पाण्यात राबत होतो, थंड काड्या शार पाण्यात राबत होतो. आपला कुहाड, कुहाड म्हणजे वेदना म्हणतो आपण, आपला कुहाड कधीच बोलका न करता वेदनेच्या वस्तीत वास्तव करतो तो. देखना दिसायचा खाणीत जायच्या आधी, आता काडाकुट्ट माझ्या नजरेस भासत होतो, आता काडाकुट्ट माझ्या नजरेस भासत होतो. आधी हिरव्या रम्य निसर्गाच्या सानिध्यात असायचा, आधी हिरव्या रम्य निसर्गाच्या सानिध्यात असायचा, आता कोळशाचा धूळ खात असतो तो, आता कोळशाचा धूळ खात असतो तो. चालताना त्याच्या पायात होतो वेदनेचा कहर, चालताना त्याच्या पायात होतो वेदनेचा कहर, अन मग तो त्या वेदनेशी झगडत बसतो. खाणीत दगान होते वेडी हळहळतो त्याचा देह, खाणीत दगान होते वेडी हळहळतो त्याचा देह. घरी परतल्यावर बिछाण्यात गाढ निजतो तो, घरी परतल्यावर बिछाण्यात गाढ निजतो तो. घरच्यांच्या उदरनिर्वाहासाठी रोज कष्टाचा डोंगर उरावर घेत मृत्यूशी झुंज देत असतो माझा खाणीतला बाप, माझा खाणीतला बाप, माझा खाणीतला बाप. आता प्रेम कवितेकडे वळतो आणि या लाईव्हमध्ये प्रेम कविता आणि शेतकऱ्यांविषयी कविता हे दोन विभाजन केले आहेत. तर सध्या कोरोनाचं संकट आहे, त्यामुळे कोरोनातली एक कविता आपल्या पुढे सादर करतो. मी मदत केली म्हणून नाव जाहीर करू नकोस मित्रा, मी मदत केली म्हणून नाव जाहीर करू नकोस मित्रा, कारण गाव सारा उपाशी निजतो आहे, कारण गाव सारा उपाशी निजतो आहे. शब्दांची बलाढ्य फौज माझी शेतकरी बापाचे प्रश्न मांडण्यासाठी आजही शासनास विडका घालत आहे. शब्दांची बलाढ्य फौज माझी शेतकरी बापाचे प्रश्न शासनापुढे मांडण्यास आजही शासनास विडका घालते आहे. कोरोना हे एक आव्हान असले तरी, कोरोना हे एक आव्हान असले तरी खबरदारी घेताना जबाबदारी घेऊन, खबरदारी घेताना जबाबदारी घेऊन गरजूंप्रती माणुसकी जिवंत ठेवणे आहे, गरजूंप्रती माणुसकी जिवंत ठेवणे आहे. प्रेम कवितेकडे वळतो. तर चंद्र आणि तू या शीर्षकाची कविता सादर करतोय. आपल्याला कशी वाटली कॉमेंटमध्ये, प्रत्येक कविता कशी वाटली हे कॉमेंटमध्ये कळवत जा. मला पुन्हा ऊर्जा मिळेल चांगल्या प्रकारे सादर करण्याची. झुडझुडणाऱ्या वाऱ्यासंगे राती एकटाचं भटकत होतो, झुडझुडणाऱ्या वाऱ्यासंगे राती एकटाचं भटकत होतो. जगी प्रकाश देणाऱ्या चंद्रास सारखा तुझीच उपमा देत होतो, जगी प्रकाश देणाऱ्या चंद्रास सारखा तुझीच उपमा देत होतो. एकटाच होतो गच्चीवर अन सोबतीला चंद्रतारे, एकटाच होतो गच्चीवर अन सोबतीला चंद्रतारे. ते तारे मजला म्हणाले, ते तारे मजला म्हणाले, कविराज लाडक्या चंद्राशी कधी बोलत जा रे. ते तारे मजला म्हणाले, लाडक्या चंद्राशी कधी बोलत जा रे. त्या ताऱ्यांना कसे सांगू मी, त्या ताऱ्यांना कसे सांगू मी, तू त्या काठावर आणि मी या काठावर. कोरोनाची परिस्थिती आहे त्यामुळे ती त्या काठावर आणि प्रियकर या काठावर आणि प्रियसी त्या काठावर अशी जेमतेम परिस्थिती निर्माण झाली आहे. तर या संपूर्ण कविता काल्पनिक आहेत. त्या ताऱ्यांना कसे सांगू मी, तू त्या काठावर आणि मी या काठावर. सखे तुझा सखा आतुर झालाय, सखे तुझा सखा आतुर झालाय तुझ्या केसात गुलाब माडण्या. सखे तुझा सखा आतुर झालाय तुझ्या केसात गुलाब माडण्या. तुझ्या माझ्या पहिल्या भेटीचा तो सुवर्णकाळ कसा विसरू मी,
तुझ्या माझ्या पहिल्या भेटीचा तो सुवर्ण काळ कसा वर्णवू, तुला या क्षणी भेटण्यासाठी कोणत्या प्रयत्नांची साथ घेऊ, तुला या क्षणी भेटण्यासाठी कोणत्या प्रयत्नांची साथ घेऊ. शब्दांचा हा चित्रकार सदैव बहरलेली स्वप्नवेल गुंफत असतो. शब्दांचा हा चित्रकार सदैव बहरलेली स्वप्नवेल गुंफत असतो. शब्दांचा हा शब्द साधक सारे दिस चंद्रात तुला अनुभवतो. शब्दांचा हा शब्द साधक सारे दिस चंद्रात तुला अनुभवतो. लॉकडाऊनची परिस्थिती असली तरी एक प्रियकर प्रेयसीसोबत पूर्ण वेळ नसतो, त्यामुळे ते दोघं एकमेकांना चंद्रात अनुभवत असतात. त्यानंतर दुसरी प्रेम कविता सादर करतोय, उन्हाळी प्रेम दिस. तसा उन्हाळा संपलाच आहे, मान्सून केरळात धडकला आहे. आज 2-3 दिवस चंद्रपुरात देखील चांगल्या प्रकारे मेघगर्जना झाली. त्यामुळे आता ही कविता आपल्यासमोर ठेवतो. उष्ण या वाळवंटी सखे तू मिठीत भासते. उष्ण या वाळवंटी तू सखे तू मिठीत भासते. पापण्या उघडता सखे तू समीप नसते. पापण्या उघडता सखे तू समीप नसते. रणरणत्याला मुक्तो. स्वप्नात तुला अनुभवता आकाशी चंद्रतारे बघतो. स्वप्नात तुला अनुभवता जाग येता आकाशी चंद्रतारे बघतो. पडता कानी साध कुणाची तुझाच भास करूनी देतो. पडता कानी साध कुणाची तुझाच भास करूनी देतो. वाजता रुणझुणू पायल, वाजता रुणझुणू पायल. वेडा हा जीव तुझ्यात गुंततो. वेडा हा जीव तुझ्यात गुंततो. जातील हे उन्हाळी दिस बरसेल रिमझिम सरी. रिमझिम सरी बरसल्याच आहेत, परंतु जातील हे उन्हाळी दिस बरसेल रिमझिम सरी. तू मजला बघ प्रत्यक्षी मी तुझला बघेल चोरुनी. तू मजला बघ प्रत्यक्षी मी तुझला बघेल चोरुनी. त्यानंतर सोडिली नाही साथ या प्रकारची, या शीर्षकाची एक वेगळीच कविता सादर करतोय. जिने माझी सोडिली नाही माझ्या दुःखात साथ. जिने माझी सोडिली नाही माझ्या दुःखात साथ. मग कशाला करू मी फक्त वचनांची बात. मग कशाला करू फक्त मी वचनांची बात. बांधणार आता तिच्या सवे 7 जन्माची गाठ. बांधणार आता तिच्या सवे 7 जन्माची गाठ. जगेल करुणी निधडी छाती अन मानताट. प्रेम करायला आजची तरुणाई घाबरते, याचं कारण देखील आहे. आकर्षणाला महत्त्व जास्त दिलं जातं प्रेमात. त्यामुळे एखादं निर्मळ प्रेम करणाऱ्या प्रियकर प्रेयसीला यात ते आकर्षित करणारं प्रेम विडका घालत असतं. त्यामुळे निर्मळ प्रेम करणारे सुद्धा आत्महत्येस प्रवृत्त होतात. ही भयावह परिस्थिती आहे. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येण्याचं साधन म्हणजे हे लग्न आहेत, परंतु विवाह करताना आपण त्यांची जात बघतो, हे अत्यंत चुकीचं आहे. हे मला देखील वाटतं आणि आपल्या सर्वांना देखील वाटतं. ही रूढी परंपरा आता कुठेतरी थांबली पाहिजे. आणि ती जात ही जात म्हणण्यापेक्षा आपण सर्व तुम्ही आम्ही भारतीय आहोत एवढंच ध्यानात ठेवलं तर पुढे समाज सुजलाम सुफलाम होईल, यात तीळ मात्र शंका नाही. किती आठवावे तुला ही कविता सादर करतोय पुढे. सोबतीला तू नसताना एकांताचा धनी होतो. सोबतीला तू नसताना एकांताचा धनी होतो. कवितेच्या शब्दाशब्दातून तुझ्या आठवणींना उजाडतो. कवितेच्या शब्दाशब्दातून तुझ्या आठवणींना उजाडतो. उमलत्या कळीप्रमाणे सौंदर्य तुझे फुलते. उमलत्या कळीप्रमाणे सौंदर्य तुझे फुलते. भूतकाळातील तुझ्या आठवणीने नयन माझे दाटून येते. भूतकाळातील तुझ्या आठवणीने नयन माझे दाटून येते. ओठी तुझ्या सदैव माझेच गीत असते. ओठी तुझ्या सदैव माझेच गीत असते. तुझे स्मित हास्य नैना समीप असते. समीप म्हणजे समोर. तुझे स्मित हास्य नैना समीप असते. तुझे ते मिलनाचे बहाणे आजही मजला आठवते. तुझे ते मिलनाचे अर्थात भेटण्याचे. तुझे ते मिलनाचे बहाणे आजही मजला आठवते. तू सोबत नसताना असल्याचा भास करूनी देते. तू सोबत नसताना असल्याचा भास करूनी देते. तुझ्या आठवणींची लाट प्रेमसागरात येत राहील.
तुझ्या आठवणींची लाट प्रेमसागरात येत राहील. तुला आठवता आठवता एके दिवशी कायमचा मी निजून जाईल. तुला आठवता आठवता एके दिवशी कायमचा मी निजून जाईल. पुढील कविता सादर करतोय सखे या शीर्षकाची. तुझ्या काळजात रमुनी हा खेळ सारा चाललाय. तुझ्या काळजात रमुनी हा प्रेमाचा खेळ. तुझ्या काळजात रमुनी हा खेळ चाललाय. मनी दाटलेल्या भावनांचा कवितेत कल्लोळ माचलाय. मनी दाटलेल्या भावनांचा कवितेत कल्लोळ माचलाय. तुझ्या नजरे देखत मी तुझा चाहता झालोय. तुझ्या नजरे देखत मी तुझा चाहता झालोय. इशाऱ्यांच्या खुनासवे तू माझ्या काळजात बसलीय. इशाऱ्यांच्या खुनासवे तू माझ्या काळजात बसलीय. काळजाचा तुझ्या माझ्या एकच ठोका ऐकू येतोय. काळजाचा तुझ्या माझ्या एकच ठोका ऐकू येतोय. त्या ठोक्यासवे आपुल्या प्रेमात नवी बहर येते. त्या ठोक्यासवे आपल्या प्रेमात नवी बहर येते. प्रेमाच्या सागरात आपण दोघे न्याहून आलोय. प्रेमाच्या सागरात आपण दोघे न्याहून आलोय. नवा आदर्श घालविण्या, नवा निर्मळ प्रेम करून नवा आदर्श घालविण्या उगवतीच्या दिशेने चाललोय. उगवतीच्या दिशेने चाललोय. अर्थात एक प्रेम कहाणी, आदर्श प्रेम कहाणी समाजासमोर ठेवण्यासाठी, ती आदर्श कहाणी प्रस्थापित करण्यासाठी आज तो प्रियकर आणि प्रियसी उगवतीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. तर त्यांना नक्कीच यश येईल अशी यात तीळमात्र शंका नाही. ही कवितेतले प्रियकर प्रेयसी असल्याने आपण ते आपल्याशी संवाद साधत आहेत. आपण देखील तेवढंच महत्त्व याला दिलं पाहिजे असंही मला वाटतं. तुझा हसरा चेहरा ही कविता पुढे सादर करतो. तुझ्या हसऱ्या चेहऱ्यानेच मजला तू तुझ्यात गुंतवलीस. तुझ्या हसऱ्या चेहऱ्यानेच मजला तू तुझ्यात गुंतवलीस. एकतर्फी प्रेमसागराची दुहेरी तू लाट झालीस. एकतर्फी प्रेमसागराची दुहेरी तू लाट झालीस. हसली जशी त्यावेळी तशी आताही जरा हसत जा. हसली जशी त्यावेळी तशी आताही जरा हसत जा. माझ्यातल्या तुझ्या मनाला सदा मंत्रमुग्ध करत जा. माझ्यातल्या तुझ्या मनाला सदा मंत्रमुग्ध करत जा. तू हसताना गालावर तुझ्या पडणारी खडी उत्सर्जित करते. तू हसताना तुझ्या गालावर पडणारी ती खडी मजला उत्सर्जित करते. तुझ्या गोंडस हसण्याने मजला तू सोबत असल्याचा भास होते. तू सोबत असल्याचा भास होते. तुझा तो हसरा चेहरा सदा स्पर्शूनी जातो या मनास. तुझा तो हसरा चेहरा सदा स्पर्शूनी जातो या मनास. हाच पुरावा शोभूनी दिसतो सखे आपुल्या या प्रेमास. हाच पुरावा शोभूनी दिसतो सखे आपुल्या या प्रेमास. उमलती कडी ही कविता पुढे सादर करतोय. मनाची तुझ्या कडी उमलताच तू होतेस गुलमोहर परी. मनाची तुझ्या कडी उमलताच तू होतेस गुलमोहर परी. भावनांचा माझ्या वेध घेता तूच माझ्या जीवनाची परी. भावनांचा माझ्या वेध घेता तूच माझ्या जीवनाची परी. मिठीत तुझ्या निजते वेळी घायाळ करते समजला तू. मिठीत तुझ्या निजते वेळी घायाळ करते समजला तू. ओढ्यात तुझ्या सदा झरा माझा पाझरतेस तू. ओढ्यात तुझ्या सदा झरा माझा पाझरतेस तू. बोलक्या तुझ्या स्वभावाने करते समजला बोल की तू. बोलक्या तुझ्या स्वभावाने करते समजला बोल की तू. इशाऱ्यासवे बोलताना मजला मन जिंकल्याचा आनंद घेतेस तू. इशाऱ्यासवे बोलताना मजला मन जिंकल्याचा आनंद घेतेस तू. आदराने तुझ्या बोलण्यास मनात मला जपतेस तू. आदराने तुझ्या बोलण्यास मनात मला जपतेस तू. कुंकवाचा माझ्या सदा जन्मोजन्मीचा विश्वास तू. कुंकवाचा माझ्या सदा जन्मोजन्मीचा विश्वास तू. आता एक शेवटची या प्रेम विषयातली शेवटची एक कविता सादर करतोय. सखे किती समजून घेशील मला. मीच तुझ्यावर रागावतो वेळ आली तर रडवूनही जातो. मीच तुझ्यावर रागावतो वेळ आली तर रडवूनही जातो. या अप्रतिम प्रेमात मी भांडतो. या अप्रतिम प्रेमात मी भांडतो. तरीही सखे किती समजून घेशील मला. तरीही सखे किती समजून घेशील मला. तू तुझ्या प्रत्येक श्वासात माझाच कल शोधित असते. तू तुझ्या प्रत्येक श्वासात माझाच कल शोधित असतेस. मी चिडल्यावर तुला रडू येते. तरी सखे किती समजून घेशील मला. तरी सखे किती समजून घेशील मला.
या मनोहारी जगात तुला मजला सुखात जगताना बघायचंय. या मनोहारी जगात तुझला मला सुखात जगताना बघायचंय. पण मी रौद्र रूप धारण करतोय. तरी सके किती समजून घेशील मला. तरी सके किती समजून घेशील मला. वातावरण आमच्याकडील चंद्रपुरात वातावरण बदललं असल्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम येऊ शकतो, लाईट जाऊ शकते. त्यामुळे मी आपल्याशी या कविता सादर केल्या आहेत. थोडक्यात या कविता सादर केल्या आहेत. माझ्या काही कविता आपणास ऐकायच्या असतील, प्रेम कविता, तर मी त्या मेल ID देणारच आहे. त्यावर आपण मॅसेज करा. मी त्या मेलवर आपल्याला माझ्या कविता पाठवेल. यानंतर वळतो शेतकरी या विषयाकडे. शेतीविषयक कविता. शेतीविषयक कविता सादर करताना किंवा शेतीविषयक एखाद्या मंचावरून बोलताना आक्रमकता येते मला. बाकीच्यांना माहीत नाही, परंतु मला आक्रमकता येते. कारण आपण एका राजकीय पक्षात काम करण्यापेक्षा सर्वात आधी आपण जर तुमचा माझा बाप शेतकरी आहे हे जर ध्यानात ठेवलं तर शेतकऱ्याचेही सुगीचे दिवस येतील. हेही कुणी अमान्य करू शकत नाही. म्हणून या कवितेतून आपण बोध घ्यावा असंही मला वाटतं. कारण आपण युवा आहोत. आपल्याला पुढची शेतकरी बापासाठी लढाई उभारायची आहे. ती लढाई आपल्याला मी एक मिळून नाही लढू शकत, तर आपण संपूर्ण साखळी एक तयार करून लढू शकतो. त्यामुळे आपण या कवितेतून बोध घ्यावा असंही मला वाटतं. तर शेतकरी विषयाकडे, शेतीविषयक कविताकडे वळतो. तर चल, मी म्हणतो, ही कविता सादर करतो. स्वकीय आडवे आले तरी आता पर्वा न करावी म्हणतो. स्वकीय आडवे आले तरी आता पर्वा न करावी म्हणतो. हारतुरे घालून विरोधकांचा सन्मान करावा म्हणतो. हारतुरे घालून विरोधकांचा सन्मान करावा म्हणतो. म्यानातून विचारांची तलवार उसळवण्या मी समर्थ मी आहे. म्यानातून विचारांची तलवार उसळवण्या समर्थ मी आहे. लेखणीतून विचार ज्योत उजळवण्या खंबीर मी आहे. लेखणीतून विचार ज्योत उजळवण्या. शेतकरी बापाचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. म्हणून लेखणीतून विचार ज्योत उजळवण्या समर्थ मी आहे, खंबीर मी आहे. करपलेल्या पाठीवरी माया बाप मलम कधी लावित नाही. करपलेल्या पाठीवरी माया बाप मलम कधी लावित नाही. अन कलम कसायाचे धोरण माया बापास निजूही देत नाही. अन कलम कसायाचे धोरण अर्थात विरोधी धोरण, शेतकरी विरोधी धोरणे आहेत. अन कलम कसायाचे धोरण माझ्या बापास साधं निजूही देत नाही. वादळी वाऱ्याने झोपडीचे छत भूमीवर कोसळून जाती. आता वादळ सुरू होणार. आता पावसाळा असल्यामुळे मेघगर्जना झाल्यानंतर वादळही येणार. त्यात माझ्या कमकुवत असलेल्या बापाची कमकुवत खोप देखील अर्थात झोपडी वाहून जाणार आणि जमिनीवरी ती कोसळून जाणार. संसार उभा करण्या ती झोपडी जमिनीवर कोसळल्यानंतर संसार उभा करण्या पोशिंद्यास तिखट मीठ खावे लागती. ही वास्तवता आहे. तिखट मीठ खावे लागती. तेव्हा मदत कुणाची तिथपर्यंत पोहोचत नाही. वाट चुकणाऱ्या धोरणांनी पोशिंद्याचे मरण आठवावे. वाट चुकणाऱ्या धोरणांनी पोशिंद्याचे मरण आठवावे. मायबाप सरकारने त्याच्या नयनात आनंद अश्रू गाळावे. आजपर्यंत दुःखाचेच अश्रू तुमच्या माझ्या बापासमोर सरकारने गाळले आहेत. परंतु यानंतर भविष्यात म्हणण्यापेक्षा जर वर्तमानात मायबाप सरकारने त्याच्या नयनात आनंद अश्रू गाळले तर माझ्या शेतकरी बापास व आम्हा शेतकरी पुत्रास देखील आनंद होईल. शासन आदर्श शेतकरी म्हणून पोशिंद्याला सोन्याचं पदक देतं. खरं आहे. शासन आदर्श शेतकरी म्हणून पोशिंद्यास सोन्याचं पदक देतं. शेवटी तेच पदक पोशिंद्याला जहर खाण्यासाठी कामी येतं. शेवटी तेच पदक पोशिंद्याला जहर खाण्यासाठी कामी येतं. पोशिंद्याची समज भागवण्या शासन तज्ज्ञांना गावात धाडते. पोशिंद्याची समज भागवण्या शासन तज्ज्ञांना गावात धाडते, कृषी तज्ज्ञांना धाडते. मात्र पोशिंद्याच्या पोटात कण घालण्यात 4 आणे देत नसते, 4 पैसे देत नसते. सरकारी काम 6 महिने थांब हे कुठेतरी आता थांबावे वाटते.
सरकारी काम 6 महिने थांब हे कुठेतरी आता थांबावे वाटते. अन्याय तेथे लात मारावी यास प्राधान्य द्यावेसे वाटते. अन्याय तेथे लात मारावी यास प्राधान्य द्यावेसे वाटते. शासना किती दिवस पोशिंद्याचे प्रश्न मी माझ्या लेखणीतूनच मांडावे. शासना किती दिवस फक्त मी माझ्या लेखणीतूनच पोशिंद्याचे प्रश्न मांडावे. मी रणांगणात उतरण्याआधी मी अर्थात संपूर्ण युवा मित्र असतील, शेतकरी पुत्र असतील, रणांगणात उतरण्याआधी पोशिंद्याचे प्रश्न, आमच्या शेतकरी बापाचे प्रश्न मार्गी लागावे. माझ्या शेतकरी बापाचे प्रश्न मार्गी लावावे. अन्याय करणाऱ्या नराधमांना टकमकटोक जरूर दाखवावे. अन्याय करणाऱ्या नराधमांना टकमकटोक जरूर दाखवावे. शिवशंभूंच्या त्या विचारांवर अवघ्या पुढाऱ्यांनी चालावे. शिवशंभूंच्या त्या विचारांवर अवघ्या पुढाऱ्यांनी चालावे. पोशिंद्यास हमी भाव देऊनी समृद्ध त्याचे जीवन करावे. पोशिंद्यास हमी भाव देऊनी समृद्ध त्याचे जीवन करावे. बैलगाडीच्या चाकाप्रमाणे सुखात जगणे पुढे सरकावे. बैलगाडीच्या चाकाप्रमाणे सुखात जगणे पुढे सरकावे. पोशिंद्याच्या लेकराने अख्ख्या ताकदीने रणांगणात लढावे. पोशिंद्याच्या लेकराने अख्ख्या ताकदीने रणांगणात लढावे. उपाशी निजणाऱ्या बापाच्या मुखात 2 घास सुखाचे घालावे. उपाशी निजणाऱ्या बापाच्या मुखात 2 सुखाचे घास घालावे. पोशिंद्याला आमच्या शेतकरी बापांना जर हमीभाव दिला तर सर्वात जास्त कर देणारा अर्थात टॅक्स देणारा हा आमचा तुमचा माझा शेतकरी बाप असेल. हेही आपण लक्षात ठेवण्यापेक्षा जर सरकारच्या ध्यानात जर लवकर आलं तर यात सरकारचं देखील भलं आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचं देखील भलं आहे. हा बोध या कवितेतून निघतो. या कवितेतून हा बोध आपल्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केला. आता दुसरी कविता सादर करतोय, बळीराजा. दुष्काळाशी 2 हात करूनही बळीचे राज्य आलेच नाही. दुष्काळाशी 2 हात करूनही बळीचे राज्य आलेच नाही. बळी राज्य यावे असे आता शासनासही वाटत नाही. बळी राज्य यावे असे आता शासनासही वाटत नाही. राजा बसलाय गादीवर अन झालाय बळीच गुलाम. राजा बसलाय गादीवर अन झालाय बळीच गुलाम. पोशिंद्याच्या नशिबात फास आणि कलगाम. पोशिंद्याच्या नशिबात फास आणि कलगाम. राज्य करणारा राजा करतोय विदेशी वारी. राज्य करणारा राजा करतोय विदेशी वारी. काळ्या आईला सजविण्यासाठी बळी जातोय शासन दरबारी. काळ्या आईला सजविण्यासाठी बळी जातोय शासन दरबारी. बळीच्या शिवाराचा 7-12 कोरा कधी झाला नाही. बळीच्या शिवाराचा 7-12 कोरा कधी झाला नाही. हतबल झालेल्या मालकासवे, मालक म्हणजे बळीराजा, हतबल झालेल्या मालकासवे भुकेल्या पोटी गोठ्यात निजल्या गाई. हतबल झालेल्या मालकासवे भुकेल्या पोटी गोठ्यात निजल्या गाई. आता शासनाचा लपलेला कुरूप चेहरा ही कविता आपल्या समोर सादर करतोय. माह्या बापाने पिकवलेला प्रत्येक अन्नाचा कण मुख्यमंत्र्याच्या ताटात न चुकता पडतो. माह्या बापाने पिकवलेला प्रत्येक अन्नाचा कण प्रत्येक राज्यकर्त्याच्या ताटात न चुकता पडतो. अन राज्यकर्त्यांच्या फसव्या योजना वाटेतच लाचखाऊ अधिकारी खातो. अन राज्यकर्त्यांच्या फसव्या योजना वाटेतच लाचखाऊ अधिकारी खातो. त्या योजना देखील आमच्या शेतकरी बापापर्यंत पोहोचत नाही. त्या योजना फक्त घोषित केल्या जातात, परंतु शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत त्या योजना पोहोचत नाही. हेही अत्यंत दुर्दैवी आहे. या धोरणातही बदल प्रत्येक या सरकारने किंवा पुढील कुठल्याही सरकारने करावा असंही मला वाटतं. मी म्हणतो अशा लाचखाऊ अधिकाऱ्यांना कास्तकाराच्या पोराने लाथाने ठेचलं पाहिजे. मी म्हणतो अशा लाचखाऊ अधिकाऱ्यांना कास्तकाराच्या पोराने लाथाने ठेचलं पाहिजे. आणि गुन्हा अंगावर लादल्या गेल्यास मी कास्तकाराचं पोर असं अभिमानाने सांगलं पाहिजे. आणि गुन्हा अंगावर लादल्या गेल्यास मी कास्तकाराचं पोर असं अभिमानाने सांगलं पाहिजे. शासन हे कास्तकाराचं की टाटा बिर्ला अंबानीचं हेच मजला कळत नाही. शासन हे कास्तकाराचं की टाटा बिर्ला अंबानीचं हेच मजला कळत नाही. अन माह्या कास्तकार बापाची कहाणी रचता रचता कलमातली संपूर्ण जाते शाही. अन माह्या बापाची कहाणी रचता रचता कलमातली संपूर्ण जाते शाही. जगण्यासाठी फसवं शासन माह्या बापाच्या फाटक्या आंगड्यात भीक टाकते. जगण्यासाठी फसवं शासन माह्या बापाच्या फाटक्या आंगड्यात भीक टाकते. अन मेल्यानंतर शासनाची आर्थिक मदत माझ्या बापाच्या 13वीस कामी येते. अन माया बापाच्या 13वीस कामी येते. माया बाप नाही भिकारी, तुम्हा कर्ज देण्याची ताकद त्याच्या मनगटात आहे.
मायाबाप नाही भिकारी, तुम्हा कर्ज देण्याची ताकद त्याच्या मनगटात आहे. द्या त्यास हमी भाव आणि संपवा शेतकरी विरोधी कायदे. हाच त्याचा फाटलेला संसार शिवण्याचा उपाय आहे. हाच त्याचा फाटलेला संसार शिवण्याचा उपाय आहे. मायाबापाने वन्य प्राण्यास मारल्यास त्याच्यावरती कठोर कायदा लादला जातो. मायाबापाने वन्य प्राण्यास मारल्यास त्याच्यावरती कठोर कायदा लादला जातो. लक्षात ठेवा सरकार मायबाप, लक्षात ठेवा सरकार मायबाप. हिरव्यागार पिकांपेक्षा मायाबापास वन्य प्राणी प्रिय नसतो. हिरव्यागार पिकांपेक्षा मायाबापास वन्य प्राणी प्रिय नसतो. अस्मानी अन सुलतानी संकटांशी झुंज देऊनी, अस्मानी अन सुलतानी संकटांशी झुंज देऊनी मायाबाप पोटच्या पोरा देखत पिकास वाढवतो. अस्मानी अन सुलतानी संकटांशी झुंज देऊनी मायाबाप पोटच्या पोरासारखं पिकास वाढवतो. अन साऱ्या पिकाची नासधूस करून वन्यप्राणी उलट मायाबापावरच हल्ला चढवून जातो. अन वन्यप्राणी उलट मायाबापावरच हल्ला चढवून जातो. या पुढील कविता सादर करतोय जगाचा पोशिंदा. मनात अस्वस्थाचा कल्लोळ पोशिंद्यासाठी दाटत राहतो. अस्वस्थता येते. शेतकऱ्यांची परिस्थिती बघून अत्यंत दुःख होतो. त्यावर ही कविता आहे. मनात अस्वस्थाचा कल्लोळ पोशिंद्यासाठी दाटत राहतो. जगाची भूक भागवणारा पोशिंदा उपाशापोटी का निजतो. जगाची भूक भागवणारा पोशिंदा उपाशापोटी का निजतो. सरकार अन्नदाता संबोधत फक्त अवलंबित्व वाढवते. सरकार अन्नदाता संबोधत फक्त अवलंबित्व वाढवते. हक्क हिरावून घेत पोशिंद्यास पंगू करण्यातच स्वारस्य वाटते. हक्क हिरावून घेत पोशिंद्यास पंगू करण्यातच स्वारस्य वाटते. बेभरवशाच्या नैसर्गिक परिस्थितीला तोंड देताना पोशिंदा जेरीला येतो. बेभरवशाच्या नैसर्गिक परिस्थितीला तोंड देताना पोशिंदा जेरीला येतो. कृषी धोरणातील आणखी फरफटीस सामोरे जातो. आधुनिक विज्ञानाच्या नावासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. आधुनिक विज्ञानाच्या स्वातंत्र्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. बीटी कापसाचे पीक घेण्यासाठी पोशिंद्याला रस्त्यावर उतरावे लागते. पुढील कविता सादर करतोय कास्तकार. काळ्या आईचा वास करी पोटास मरमर. कारण की काळ्या आईच्या कुशीत शेतकरी कापतो, परंतु काळ्या आईच्या वास घेऊनच तो आपली भूक भागवतो, परंतु संपूर्ण जगाला तो अन्न पोहोचवतो. काळ्या आईचा वास करी पोटास मरमर. घाम गाडून या ना दिसे हिरवेगार शिवार. घाम गाडून देखील ते शिवार हिरवगार दिसत नाही. चटणी भाकर मिळाया दिसरात करतोय कास्तकारी. चटणी भाकर मिळाया दिसरात करतोय कास्तकारी. सावकाराची वनवन करी त्यास भिकारी. सावकाराची वनवन ही शेतकऱ्यांना भिकारी करते, हेही सत्य आहे. उभा कर्जाचा डोंगर दिसे नयनात पाणी. उभा कर्जाचा डोंगर दिसे नयनात पाणी. शिवारात नापिके या घाम कष्टाचे या मनी. शिवारात नापिके या घाम कष्टाचे या मनी. लेकराया शिकवण्या गहाण ठेविया अपुला स्वाभिमान. लेकराया शिकवण्या गहाण ठेविया अपुला स्वाभिमान. कलम कसायाच्या कायद्यापायी गाठे तो शरण. शेवटचा पर्याय आत्महत्या असतो. शेतकऱ्यांच्या जीवनात काही उरलेलं असं त्याला वाटत नाही, शेतकऱ्याला वाटत नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय हा आत्महत्या आहे. म्हणून तो शरण गाठत असतो. परंतु महाराष्ट्रातल्याच नाही तर देशभरातल्या संपूर्ण जगातल्या शेतकरी बापांना माझी विनंती आहे, आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही, तर त्यावर देखील आपण तोडगा काढू शकतो. आपण एकत्रित येऊन जर मोठी लढाई शेतकरी बापास मी म्हणणार नाही, तर शेतकरी पुत्राने जर भविष्यात मोठी लढाई उभी केली तर सरकारला देखील आपल्या पुढे नतमस्तक व्हावं लागेल. एवढी ताकद आपल्या मनगटात आहे, आपल्या युवकांच्या मनगटात आहे. हे देखील आपण ध्यानात घेतलं पाहिजे. पुढील कविता सादर करतो. मी एक शेतकरी बोलतोय. शेतकरी काय बोलतोय हे आपण जाणून घेऊया. कर्जात बुडालोय मी 7-12 कोरा होईना. कर्जात बुडालोय मी 7-12 कोरा होईना. सरकार आश्वासन देऊन
सातबाऱ्यावरून बोजा उतरेना ही माझी कविता जेमतेम 3 वर्ष आधीची असेल. कर्जात बुडालोय मी, सातबारा कोरा होईना, सरकार आश्वासन देऊन सातबाऱ्यावरून बोजा उतरेना. कर्जच माझा बाप झाला, रोजच तो चटके दे जसा. बालपणी बाप हा लेकरास मारत असतो, लेकरास शिव्या देत असतो, हा त्याचा हक्क आहे. परंतु कर्ज देखील चटके मारतो, हा देखील कर्जाचा हक्क झालाय की काय, हा देखील मला कधी कधी प्रश्न पडतो. परंतु हा कर्ज हा त्याचा शेतकऱ्यांचा हक्क आहे, तो घेऊ शकतो तो. परंतु त्या कर्जापायी बँकवाले त्याच्या घरावर जप्तीची कारवाई करतात, हे देखील अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल. या कोरोनाच्या संकटात बँकेतील अधिकारी असतील, विविध क्षेत्रातील, आत्ता ज्या शेतकरी ज्या ठिकाणी जातो त्या क्षेत्रातील अधिकारी अत्यंत खालच्या थराची भाषा आमच्या शेतकरी बापास वापरतो, हे देखील अत्यंत दुर्दैवी आहे. यांची हयगय करता कामा नये. तुरंत यांना घरचा रस्ता दाखवून यांना सरळ करावं, तरच माझ्या शेतकरी बापाचं बळीराज्य पुढे निर्माण होईल, असं देखील मला वाटतं. कर्जमाफी नको मला, कर्जमुक्ती हवी आहे. कर्जमाफी नको मला, कर्जमुक्ती हवी आहे. नाहीतर शासना आता मला तुझी गरज नाही आहे. फक्त प्रत्येक पक्षाला एक दिवस फक्त माझ्या शेतकरी बापाची आठवण येते, ती आपल्याला देखील ध्यानात आहे. फक्त मतदान करण्याच्या दिवशीच. त्यानंतर कोणताही राजकारणी आमच्या दारापुढे येऊन दार ठोठावून तुमचे प्रश्न काय आहेत ते मला सांगा, मी त्याचं निराकरण करतो असं कधीच म्हणत नाही. परंतु निवडणुकीच्या वेळेस दार ठोठावून अशा पाया पडतात, आणि हे अत्यंत या अशा राजकारण्यांना लाज वाटावी पाहिजे असं मी एक शेतकरी पुत्र म्हणतोय. कारण अशी दयनीय अवस्था, माझ्या कृषीप्रधान देश म्हणतो आम्ही, आणि कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांची जर अशी दयनीय अवस्था आजचे राजकारणी करत असतील, तर यांना देखील शेतकऱ्यांनी धडा शिकवावा, शेतकरी पुत्रांनी धडा शिकवावा असं मी एक मित्र म्हणून आपणास मित्रांनो बोलतोय. याचाही विचार आपण करावा. कर्जमाफी नको मला, कर्जमुक्ती हवी आहे. नाहीतर शासना आता मला तुझी गरज नाही आहे. दुष्काळलेल्या शेताकडे बघता बघता अश्रूचाही पूर येईल. दुष्काळलेल्या शेताकडे बघता बघता अश्रूचाही पूर येईल. पण सरकार मात्र मला रोजच आश्वासन देई. लढून लढून थकलेत माझे रक्ताळलेले पाय. आता तरी शासना माझ्या कर्जमुक्तीचं पाय. स्वातंत्र्याची तहान, तंत्रज्ञानाचे आर्थिक तसेच बाजारपेठीय स्वातंत्र्य नाकारून बाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती सारखे समित्या उभारून, म्हणजे त्या शेतकऱ्यांचा माल तिथेच विकता येईल. त्या पल्ल्याड शेतकऱ्यांना त्यांचा माल विकता येत नाही, म्हणून बाजार समित्या स्थापल्या गेल्या आहेत. काड्या आईच्या कुशीत निजूनी जाग येता राबतो शेतात. स्वातंत्र्याची तहान लागलेला शेतकरी आशेपोटी जातो स्मशानात. पुढील कविता सादर करतोय, आणि ही शेवटची कविता सादर करतोय. कुणास चढते आमदारकीची नशा, तर कुणी मातीही विसरून जातो. आठवत नाही यांना शेतकरी अन कामगार, चापलुशी करणारा भ्रष्टाचारी आपल्याने आठवतो. आम्ही आमचा लढा देशाबाहेरील गोऱ्यांशीच लढत आलोय. मात्र स्वदेशातील भ्रष्टाचारी राजकारण्यांची आगे बढो म्हणत पाठराखण करत चाललोय. जात धर्म वाटून धर्मनिरपेक्षता उलथी पाडणाऱ्यांचा जयघोष आम्ही करतो. आपुलकी, आपला स्वार्थ अन पैशाचे राजकारण करणाऱ्याला दादा आम्हीच संबोधतो. सत्तेचे हे जहागीरदार लोकशाहीस डिवचत आपुल्या तिजोऱ्या भरण्यात गुंग आहे. शेतकऱ्यांच्या घामाचा दामाचा वाली कोणी उरला नसल्याने तो फासावरती चढतो आहे. बळीराज्य येण्याचे स्वप्न पाहत खपल्या पडलेल्या जमिनीत
शेतकरी राबतो आहे. बळीराज्य येण्याचे स्वप्न पाहत खपल्या पडलेल्या जमिनीत शेतकरी राबतो आहे. एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्या माझ्या शेतकरी बापास, तुमच्या माझ्या शेतकरी बापास राजकीय स्तरातून डावलण्याचा प्रयत्न होतो आहे. राजकीय स्तरातून डावलण्याचा प्रयत्न होतो आहे. काळ्या आईचा वास कधीही न घेतलेले आज मंत्रीपद उपभोगत आहे. काळ्या आईचा वास कधीही न घेतलेले आज मंत्रीपद उपभोगत आहे. ज्याने पिकावरची अळी बघितली नाही तो मंत्री म्हणून राजकारण करतो आहे. ही आजचीच परिस्थिती नाही तर गेल्या भारत स्वतंत्र झाला तेव्हा ते आजतागायत हीच परिस्थिती आहे. ज्यांनी आमच्या शेतकरी बापाच्या बांधावर जाऊन त्याचे प्रश्न विचारले नाही, त्याच्या प्रश्नाचं निराकरण केलं नाही आणि तो देखील आज मंत्री म्हणून राजकारण करतो आहे. हे देखील या कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यात फूट पाडून लूट सारे दिवस, ही नीतीच अधिकच प्रबळ होते आहे. शेतकरी मिळून पुढे लढा देत असेल तर त्याच्यात फूट पाडून सारे दिवस त्या घटकाची आणि या घटकाची देखील लूट करते आहे. परंतु हे माझ्या शेतकरी बापाच्या ध्यानात येत नाही. आमच्या शेतकरी बापांना अडाणी समजून हे आजपर्यंत तुमच्या माझ्या शेतकरी बापाला लुटत आले आहेत. पुढारी पारखून निरखून निवडत नसल्याने हवालदिल मानसिकतेचे धनी आम्ही झालो आहे. हवालदिल मानसिकतेचे धनी आम्ही झालो आहे. तर पुढारी कसे निवडायचे, काय निवडायचे हे आपल्यावर आहे. परंतु तो पुढारी पुढे सत्तेत आल्यानंतर, तो पदावर विराजमान झाल्यानंतर आपले प्रश्न तो मांडेल की नाही हे देखील आपण लक्षात घ्यावं व नंतरच आपण अत्यंत विचार करून आपलं अमूल्य मत द्यावं असंही या लाईव्हच्या माध्यमातून आपणास सांगतो. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. अच्छा, बराचसा टाईम झालेला आहे. आपण जवळजवळ 45 मिनिटं बोललो. मी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले आहेत. त्यातून देखील आपण पुढे लढाई उभारू. आपण महाराष्ट्रभरातून हा लाईव्ह बरेचसे लोक बघत असतील तर एकंदरीत मला सांगायचं आहे, आपण देखील शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्या परीने मांडले तर आपला बळीराज्य निर्माण होईल, स्वतःचं शेतकऱ्यांचं राज्य निर्माण होईल. हे देखील या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर मी प्रेम कविता यासाठी सादर केल्या आहेत की निर्मळ प्रेम करणाऱ्यांची कोंडी होताना दिसते आणि समाजातील प्रत्येक घटक हा प्रेम करणाऱ्याला वेगळ्या विचाराने, वेगळ्या इमेजने बघतो. हे देखील आपण जर विचारपूर्वक बघितलं तर या जगात निर्मळ प्रेम करणारे देखील युवक युवती आहेत. हे देखील आपण ध्यानात घेतलं आणि जाती धर्म विसरून जर आपण सर्व भारतीय आहोत म्हणून जर विचार केला तर निश्चितच या नवयुवकांच्या युवतींच्या आत्महत्या थांबतील. हे देखील या निमित्तानं मला सांगावंसं वाटलं म्हणून आपल्यापुढे मांडलं आहे. महती तुझी माझी हे व्यासपीठ नवोदितांना त्यांनी स्थापन करून दिलं. यातून नवोदित कवी असतील, कलाकार असतील, कलावंत असतील आणि बरेचशा क्षेत्रातील तज्ज्ञ घडतील यात तीड मात्र शंका नाही. मी या फाउंडेशनला, महती फाउंडेशनला, या फाउंडेशनला मी शुभेच्छा देण्या इतपत मोठा नाही, परंतु माझी मदत आपल्याला भविष्यात लागली तर मी निश्चितच आपली मदत करेल आणि आपण माझ्यासारख्या नवोदित युवकाला, आणि आता माझं वय सध्या 17 वर्षे आहे, त्यामुळे या छोट्याशा युवकाला देखील आपण या मोठ्या पेजवर बोलावलं आणि निमंत्रित केलं, यातून कविता सादर करण्याची विनंती केली. त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.